Hey guys, so this is my unusual Sunday in my life. Good morning. आज माझा वर्किंग संडे असणार आहे. सो माझा आंघोळ आणि स्किन केअर करून झालं आहे. लुक ॲट हर, शी इज स्टील स्लीपिंग. शी इज लाईक मम्मा डू नॉट डिस्टर्ब मी. सकाळचे मस्त सूर्यकिरण आतमध्ये आलेले आणि शी इज स्टील स्लीपिंग. चला तिला झोपू देऊया आणि आपण निघूया समोर. मम्माने टिफिनला बीटरूटचे पराठे दिलेत. या सगळ्या गोष्टी घेऊन मी निघालेत शाळेसाठी. बट देअर इज वन इम्पॉर्टंट पिट स्टॉप, चाय टॉपअप. लेमन टी घेऊन चला निघूया आपण शाळेसाठी. सो दिस इज माय वर्क प्लेस अँड दिस इज मी ॲडजस्टिंग माय स्कूल का मंगलसूत्र, आय मीन आय कार्ड. सो आज शाळेमध्ये स्कॉलरशिपची एक्झाम आहे, सो त्याचंच प्रिपरेशन सगळं चालू आहे. इथे मी रोल नंबर्स काढले जुनेवाले आणि नवीनवाले लावत आहे. नितीन भाऊला मी हे बोर्ड बाहेर लावायला लावलो सो दॅट इझी जाईल सगळ्या मुलांना बघायला. इकडे एकदा मी सगळे परत रोल नंबर्स व्यवस्थित चेक करून घेतले आहेत. इथे सगळे एक एक करून सगळे स्टाफ येतो आहे. आम्ही पटकन पोटोबा केला आणि पेपरसाठी निघालेलो. बघा गर्दी झालेली इकडे सगळ्या स्टुडंट्सची. आता पहिला पेपर चालू झालेला, मग 1.5 आवरचा ब्रेक घेऊन परत मग सेकंड पेपर चालू होईल. दोन्ही पेपर 1.5 आवरचेच आहेत. ब्रेकमध्ये मी स्मिता मॅडम आणि शुभांगी मॅडमसोबत मस्ती करत होते. लुक ॲट हर, शी इज बिंग व्हेरी सिरियस. सेकंड पेपरच्या मधात आम्ही एक चहा ब्रेक घेतलेला. इथे एकदा सगळेजण पेपर चेक करत आहेत अँड लुक ॲट हिम, मिस्टर अमित सर. आता झाली आहे सुट्टी, चला घरी. निघालो आहे आम्ही आता घरच्यासाठी. अँड लुक ॲट माय बेबी, शी वॉज वेटिंग ऑल डे. चला फ्रेशन अप होऊया अँड लेट्स गो फॉर द ट्रान्झिशन टू द कम्फीएस्ट क्लोथ. माझं एक पार्सल आलेलं, तेच मी ओपन करते आहे. एक क्रॉस बॉडी बॅग बोलवलेली मी. Now she is asking me for a treat. Her every large pair is for treat only. Look at the satisfaction on her face. After that मी थोडं बाहेर आलेली, थोडं सामान घ्यायचं होतं. And look at him, Mr. Bansod is waiting for me. मस्त असा सनसेट बघत आम्ही घरी निघालेलो. He is Shantanu, my cousin, also Nayu. I met both of them after a long time. इथे माझे चप्पट चालू होते मिस्टर मयूर बनसोडसोबत. मग आमचं क्रिकेट आणि जेवण असं सगळं सोबतच चालू होतं. अँड माय बेबी इज स्लीपिंग हिअर. इथे माझं स्किन केअर करून झालं आहे. सो असा होता माझा आजचा दिवस. गुड नाईट एव्हरीवन.